नमस्ते काका. कसे आहात तुम्ही? देवाचे खूप उपकार आहेत, की तुम्हाला आता बरं वाटतंय. अहो थँक यू नका बोलू. तुमचे किती उपकार आहेत आमच्यावरती. आणि संकटामध्ये तर आपण दुश्मनाची पण मदत करतोच ना. करतो की नाही? बघा काका, तुम्ही मला शिस्त नाहीये, उद्धट आहे, मुलांसारखी राहते, गुंडी आहे, असे कपडे घालते, काही पण बोला. पण मी आहे ना तुमची मनापासून इज्जत करते. खूप आदर करते मी तुमचा. खरंच. आणि मला सगळं माहिती आहे, हे सर्व कोणी केलंय ते. मनात तर असं येतं ना, की त्याच्या घरात घुसून त्याला गोळी मारू की काय? हं. पण स्वतःला कशी गोळी मारणार ना मी? हा काका, हा सगळा हमलावर जो केलाय ना, तो मीच केलाय. पण पण खरं सांगते, आई शपथ, याच्यामध्ये माझी काहीच चुकी नाहीये. हे असं वागणं, गुंडांसारखं राहणं, हे तर माझ्या रक्तातच आहे. मी समजावलं होतं तुम्हाला, की ही सगळी जमीन, जबाबदारी, घर माझ्या नावावरती करा. मी सगळं बघेन. पण तुम्हाला कळालंच नाही. तुम्ही मला सोडून स्वतःच्या मुलाचा विचार करत होतात. ते म्हणतात ना, "आप तो ठहरे राजा हरिश्चंद्र, सत्य से हिलेंगे नहीं, चाहे जान क्यों न चली जाए." ती म्हण आहे तुम्हाला माहिती आहे ना? हिंदीमध्ये म्हणतात ते. पण काका, एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही गेल्यावरती हे सगळं माझं आहे. पण काय आहे ना, वाट बघायला मला आवडत नाही. काय करणार? माझा जन्म पण झाला 6व्या महिन्यामध्ये. सगळ्यांना वाटलं मी मेली. पण मी वाचली. पण काका, मी तुम्हाला वचन देते, यावेळी तुम्ही नाही वाचणार. लक्षात ठेवा. येते मी. काळजी घ्या स्वतःची. थोडे दिवस. चला रे.